ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषी केसी तुष्टईल तुका म्हणे धन्य मानिन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाटवून देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये सरळ सहा जोडा डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा. बॉक्सला आवाज द्या. ओम नमो जियाद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी पांडुरंगा करू प्रथम नाशिका शरीराच्या माध्यमातून अनंत काळ समाजाला जी मार्ग सापडत नव्हती, माहिती नव्हती, ती तुमच्या माझ्यासाठी गाथ्याच्या निमित्तानं अनंत काळ मानवी जीवनाला एक अमर देणगी देऊन विश्वाचा मालक त्याच्या बराबरीत इमानामध्ये बसून या नरदेहाचं सार्थक ज्यांनी केलं ते जगत वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना जोरात टाळी वाजून कोटी 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 ज्यांनी हे सगळं साकार केलं ते वारकरी संप्रदायातील थोर परंपरेतील थोर संत वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज, ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान आहे. वारकरी संप्रदायाच्या आरंभाला शिक्षणाच्या ज्या पद्धती असाव्यात, साधू संतांच्या ज्या पद्धती असाव्यात, त्यामध्ये खूप मोठं स्थान आहे बंकट स्वामी महाराजांचं, ज्यांच्यामुळे अनेक संत निर्माण झाले. वारकरी संप्रदायाला एक आयाम मिळाला, एक बळ आलं, एक दिशा मिळाली आणि शिकलेल्या लोकांच्या समोर वारकरी तत्व अबाधितपणे मांडण्याचं काम ज्या बंकट स्वामी महाराजांनी केलं. स्वामी महाराजांना जोरात टाळी वाजून कोटी 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 त्यांच्या परंपरेमध्ये वामनभाऊ महाराज असतील, वैकुंठवासी भगवान बाबा असतील, रामहरी महाराज असतील, सुदामदेव महाराज असतील, अशी जी अनमोल रत्न तयार झाली, त्यामध्ये आपल्या गावातील या भूमीत जन्म घेऊन ज्यांच्या तत्वाने आयुष्य साकार केले ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रतिदेहू निर्माण करून तुम्हा आम्हाला भक्तीचा योग्य मार्ग दाखवणारे संत श्रेष्ठ रामहरी महाराजांना जोरात टाळी वाजून कोटी कोटी सेवा. संपूर्ण महाराष्ट्राची ऊर्जा शक्ती मा जिजाऊ आई साहेबांना जोरात टाळी वाजून कोटी 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 त्रिवार अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांना अभिवादन करत रामहरी महाराजांच्या परंपरेमध्ये, बंकट स्वामींच्या परंपरेमध्ये महाराष्ट्रात आणि विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये जी प्रामुख्यानं देवस्थान आहे, त्यामध्ये नेकनूर संस्थांच्या अधिपत्याखाली बरोबर हे या ठिकाणचं प्रतिदेहू असं मी म्हणेल आजपासून छान आपल्या परिसरात हे निर्माण केलं महाराजांनी. सगळेच देहूला जाऊ शकणार नाहीत आणि ज्यांच्या अभंगावरती आपलं जीवन चालतंय, आपल्या जीवनाच्या सर्व दिशा ठरलेल्या आहेत, त्या अभंगाची अनुभूती आणि प्रतीती या ठिकाणी येण्यासाठी या छान अशा गडाची निर्मिती. सगळ्यांना मनापासून अभिवादन. आज बीजोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्या अनुषंगानं
बंकट स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये आपण मला सेवा करण्याचा योग मिळवून दिला. आमच्या वारकरी साधू संतावरती नितांत प्रेम असणारे हरिभक्तीपरायण हरिदास महाराज भाऊ जोगदंड आणि हरिभक्तीपरायण नाना महाराज कदम या दोघांच्याही आज्ञानुसार आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग. सरळ बसा. आजचं कीर्तन नेहमी जशी कीर्तनं होतात तसं नाही. उद्या जे कीर्तन आहे ते महाराजांनी जी 3 कीर्तनं केली आहे जाता जाता, आजचं कीर्तन या अभंगावरचं उद्याचं कीर्तन होतं घोटविन ज्ञान ब्रह्मज्ञाने हाती आणि परवाचा आम्ही जातो आमच्या गावा. असा हा नाजूक अतिशय महत्त्वाचा प्रसंग असल्यामुळे आजच्या उद्याच्या आणि परवाच्या दिवशी जे संस्थेचे कीर्तनकार आहेत ते तरी दुसऱ्या अभंगावरती आणि विषयावरती बोलत नाही. यास तो मी पुढे आपला वेळ न घालवता आपल्याला योग्य पद्धतीनं अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. ह्या 3 दिवसात मी असं ऐकलं होतं नाना महाराज की कीर्तनकारांनी आणि ऐकणाऱ्यांनी स्वतःचं डोकं बाजूला ठेवून कीर्तन ऐकावं. सांगणारानेच मुद्दाम. त्याचं कारण असं आहे की सांगणाराच्या डोक्यात काय येईल आणि तो समाजाला काय सांगेल याची काही गॅरंटी नसते. ते उभं राहिल्यावर काही पण सांगू शकतो. यास तो ह्या 3 दिवसामध्ये गाथ्यात जे लिहिलंय का तेवढंच सांगावं असा आदेश आहे बरं का आमच्या संस्थेचा परंपरेचा. याच्यात काही पण येऊ शकतं. त्या माणसाचं स्वतःचं मन आहे, तो काही सांगू शकतो तुम्हाला. पण निदान या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर मी माझं स्वतःचं बाजूला ठेवतो. याच्यात नाना भांडार भरलेलं आहे आणि अभंगात जे आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न करतो. बघ तुम्हाला सुद्धा थोड्या अटी आणि नियम आहेच की कीर्तन ऐकताना तुमचं सुद्धा हेल्मेट सारखं बाजूलाच ठेवून द्या, कारण तुमच्या डोक्यात काय येईल त्याची काही गॅरंटी नाही. याच तो आपण सगळेजण बीजाचा जो उत्सव असतो विजेचा त्याच्यासाठीचं एक कणभर का होईना चिंतन मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. थोडासा एक वासाव्याला 1 टाइम सेटअप करा आणि छान पद्धतीने ऐकायचा प्रयत्न करा. डोक्यातले विचार बंद करा पहिल्यांदा आणि पाणेगावकर महाराज कीर्तन सांगतायत हे डोक्यातून काढून टाका. जणू रामहरी महाराजांनी इथे तुकोबरायाची मूर्ती बसवली आणि आमच्या साधनेमुळं तुकाराम महाराजांनीच आम्हाला काहीतरी सांगायला पाठवलंय अशी श्रद्धा ठेवा. मग तुम्हाला कीर्तनाचा आनंद घेता. चला, अभंगामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगायचं म्हणल्यावर बाकीचा सगळा पसारा बाजूला ठेवतो. तुकोबराया हे फक्त 42 वर्ष आयुष्य जगले. कुणाला किती आयुष्य द्यावं हे त्याच्या हातात नसतं. नियती ठरवत असते, ईश्वर ठरवत असतो. मिळालेल्या आयुष्याचं काय करायचं हे नियती आणि ईश्वर ठरवत नाही. फक्त मॉनिटरला कमी करून तुम्ही बाकीचा आवाज सेटअप करा. हे ज्याने त्यांनी ठरवायचं आहे. असा एक क्षेप येतो बोलण्यामध्ये. नीट परत रिपीट करतो. आपल्याला किती दिवस आयुष्य द्यायचंय हे नियती आणि ईश्वर ठरवतो. पण मिळालेल्या आयुष्यात काय करायचं हे नियती आणि देव ठरवत नाही. हे ज्याने त्याने ठरवायचं की याचं काय करायचं. त्यामुळे 42 वर्षाच्या अत्यल्प कमी आयुष्यामध्ये 13-14 वर्षाच्या काळापर्यंत तर काही कळतच नाही माणसाला. त्यामध्ये आई गेल्या, वडील वारले, दुष्काळ पडला, बायको गेली, विचित्र परिस्थिती आली आणि भयंकर दुष्काळ पडला. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. त्यात पुन्हा कमालीचा अंधश्रद्धेचा पकडा. कुणाला देव माना, कुणाला धर्म माना, कुण्या वाटानं जावा हे काही कळत नव्हतं. संवादाचे विज्ञानाचे कोणतेही माध्यम नव्हते. माणसं अडखळीत पडलेले असायचे. कोणी कुणाला काही सांगायचं नाही. ज्याला काही कळालं का त्याने लुटल्याशिवाय सोडलं नाही समाजाला. अशा विचित्र परिस्थितीमध्ये काळ असताना तुकोबराया स्वतःच्या मनाला विचारायचे. आम्हाला तुम्हाला सांगण्यासाठी अभंग ओव्या श्लोक आहेत. त्यांनी फक्त स्वतःचं मन आणि सत्य या दोघांची सांगड घातली. सत्यासत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. सगळी मत डब्यात टाकली अगदी वेदाची. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. परंपरेनं लोक ज्या विधी विधानानं जगत होते त्या सगळ्यावरती फुल्ली मारली आणि एवढा अधिकार फक्त महाराजांचाच आहे. महाराजांनी फार इंटरफेअर केलं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ वेदाने सांगितले होते का, महाराजांनी ते मुडीत काढले.
ते म्हणले धर्म करायचा असेल तर पैशाशिवाय काय करता येणार नाही. त्यामुळे महाराजांनी इंटरफेअर केलं. महाराज धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्यांनी तसं नाही केलं. पहिला अर्थ, मग धर्म, मग काम आणि मोक्ष, असा अभंगच त्यांचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. त्यामुळे या आयुष्याचं काय करायचंय. 22व्या वर्षी चिंतन सुरू झालं. एकांतामध्ये बसत गेले. देव नावाची संकल्पना समोर आली. त्याचा ध्यास धरला. स्वतःचं इतकं साधन तयार केलं चिंतनाचं. मनात आलेले संकल्प लिहून काढले. त्या लोकांनी, विरोधकांनी ते बुडवले. पुन्हा महाराजांनी ते तरल्याच्या नंतर त्याच अभंगाची देणगी आपल्याला दिली. आणि त्या देणगीवरती ऐका ना, अभंगावरती माणसाला अमर होता येतं. कसे आपली गाथा माहितीये का, नुसत्या चाली म्हणण्यासाठी कीर्तन करण्यासाठी नाही. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान नासक्या शरीराला चिरंजीव करते, आमोल करते, शाश्वत करते आणि कायम कीर्तीला प्राप्त करून देते. सरळ बसा, हे तुम्हाला पण भेटलंय, तुकोबरायाला पण भेटलंय, मला पण भेटलं होतं. याच्यावर दुर्लक्ष करू जाऊ नका. हे ईश्वरानं दिलेलं दान आहे. हे एकदाच भेटतं माणसाला. हे जगातलं अप्रतिम सुंदर आहे. ब्रह्मांडात जेवढं आहे का तेवढं तुमच्या पिंडात आहे. फक्त तुम्हाला ते ओपन करता आलं पाहिजे, त्याच्याशी खेळता आलं पाहिजे. त्यासाठी महाराजांनी या शरीराचं सोनं केलं. सोनं तुमच्या भाषेत. हे शरीर नासक आहे, शरीर मर्क आहे, हे जाणार आहे, हे पंचमहाभूताचे आहे, असे सगळेजण सांगत असते. पण आज उलट आहे का, ज्ञान झाल्याच्या नंतर शरीराची जास्त काळजी घ्यायची, शरीराची कधीही निंदा करायची नाही. त्यासाठी 2 दृष्टांत देऊन पटकन पुढे जाऊया. ज्ञानोबरायांच्या बाबतीत मी काही बोलावं अधिकाराच्या बाबतीत, एवढं माझं वय अधिकार हे तर उद्देश नाही. माऊली माऊलीच आहे, तुमची श्रद्धा आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं मोठं ज्ञानी झाल्याच्या नंतर शरीराची कुठं निंदा केली का, शरीराची हायगाई केली का, शरीर नाशके म्हणून फेकून दिलं का, असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही नाही. 22व्या वर्षी शरीराला ज्ञानाच्या, भक्तीच्या, योगाच्या माध्यमातून असा काही आकार दिला की योग साधनेतून प्राणशक्तीला ब्रह्मांडात पूर्ण स्थिर करून, वासना, मन, बुद्धी जिंकून स्वतःच हे नासक शरीर जाणारं असं काही करून ठेवलं की नुसतं त्यांच्या पुढं डोकं जरी ठेवलं तरी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या मनाचे मनोरथ पूर्ण होतील असं म्हणून समाधीत ठेवून दिलं. कोणी ठेवलं? ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणी ठेवलंय? हो, सगळ्यात मोठे ज्ञानी, योगातले सगळ्यात मोठे श्रेष्ठ. त्यांनी स्वतःचं शरीर 700 वर्ष झाले समाधीत जसेच्या तसं आहे. तसंच डोकं, तसेच गाल, तसंच शरीर. अगदी धक्का सुद्धा लागला नाही. काळ त्यांच्या समाधीकडे फिरकून सुद्धा पाहत नाही. त्यांना लोकांनी जीव दिलं नाही, रस्त्यानं चालू दिलं नाही, त्यांची प्रचंड निंदा केली. आता त्यांच्या समाधीवर 100पेक्षा रोज अभिषेक होतात, टनानं हर पडतात आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती समाधी तुमच्या माझ्या इच्छा पूर्ण करतात. मग शरीराची काळजी घ्यावा. हे ज्ञानी माणसाचं उदाहरण सांगितलं. कुणाचं सांगितलं? हो, ज्ञानी माणसं शरीराला वाया जाऊ देत नाही. बाकी बिड्या, तंबाखू, गुटखे हे यायचं सांगत नाही, ते तुमच्यातच बसलेले असतील. हे सगळे अपसेट झालेल्या माणसाचेच काम असतात वाया घालवणं. ज्ञानी माणसं वाया घालवत नाही असं तुमच्या लक्षात आणून द्यायचंय. पुढे तुकाराम महाराज, हे 2च संत आहेत. ज्ञानदेव तुकारामच का मानल्या जातं? कधी कधी लोक असं म्हणतात की बा हे दोघांचं नाव घेतलं की सगळे मधात आले, असं नाही. ह्या दोघांचं वागणं, जगणं आणि शेवट वेगळा आहे. त्यांनी शरीर समाधीत ठेवून घेतलं कायमचं, आणि हे तर ज्यांचं मंदिर बांधलं ते तर लय भारी निघले ना त्याच्यापेक्षा. त्याने असा विचार केला की कधी काळी तरी पृथ्वीचा प्रलय होईल. सगळी पृथ्वी पाण्यात गेल्यावर आळंदी सुद्धा पाण्यात जाईल, आणि आळंदी पाण्यात गेल्यावर समाधी सुद्धा पाण्यात जाईल. ते म्हणले आपल्याला खाली ठेवायचंच नाही. त्यांनी मूर्ख नासक शरीर, ज्याचे 100 अभंग आहेत नासके शरीराचे, ते नासक शरीर देवाच्या सोबत विमानात बसून नेलं. ज्या अर्थी शरीर सोबत नेलं, या अर्थी महाराजाचं शरीरावर काय होतं?
उगाच कसं काय नाही. 100 रुपयाच्या चपला नाही तुमच्या तरी तुम्ही पाया खाली घेऊन बसलात कीर्तनात, याचा अर्थ तुमचा चपला जीव आहे. कीर्तनापेक्षा जास्त लक्ष कशावर आहे? चपलावर आहे. त्याच्याशिवाय चपलाला जीव लावला का? म्हणजे आरती महाराजाने शरीर संग नेलंय, याचा अर्थ महाराजाला शरीर आवडत होतं. आणि ज्याला समजत नाही का ती उदास माणसं अभंग म्हणतात, हा देह नाशिवंत. अरे भल्या माणसा, ती वैराग्याची भाषा आहे. कोणाची भाषा आहे ती? हो, ज्याला वैराग्य झाले ते ना बोलावते. लेकरा बाळातल्या माणसानं बोलत जाऊ नाही. नीट बसाचा, पाठीला जीव लावीचा, सांभाळून बस, गुटगुटीत राहा, कुबडं काढू नका. लय दिवस जगा. किती दिवस जगा? हो, ज्यांच्या नावानं बीजोत्सव करता ते अमर झालेत, त्यांनी संग नेलंय, माऊलीने समाधीत ठेवलंय. आणि हे आपल्या गावातले रामहरी महाराज हे काही कमी नाहीत. त्यानं ज्यानं संग नेलं का ते त्याच्या खाली बसलेत. आणि जवरोक याचा कार्यक्रम चालत राहील तवरोक त्याच्यावर पुढं पुढं. म्हणजे हुशारी कशी असती की बाबा काही जरी झालं तरी आपलं मात्र टिकून राहिलं पाहिजे. आता याच्यासाठी रक्ताची आस लावावं लागते का? अजिबात नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं लग्नच झालं नाही, त्याच्यामुळे त्यांचं नाव चालवायला ना तू पण तू पुढचे अशातला काही संबंध काढायचा नाही. जेवढे उभे आहेत काही सगळे माऊलीचीच लेकरं आहेत. कोणाची लेकरं आहेत? ते पोटच्याचा विषयच काढू नका तुम्ही. ती पोटचे सांभाळीते का नाही ती लय बेजार आणि चिंतनाचा कार्यक्रम आहे. पण जे रक्ताचे नाही, पोटी आले नाहीत, हे सगळे त्याच नाव घेतात उठता बसता. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. दीड महिना तुकाराम 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 त्याचं नाव घेते. असं कुठं म्हणते आपल्या बापाचं नाव घ्या, माझ्या बापाचं नाव त्र्यंबक त्र्यंबक म्हणा बरं. त्र्यंबक 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 त्र्यंबक. आपल्या बापाचं नाव सुरू केल्यावर एक बापा ही एकही माणूस बसणार नाही. पण याच्या बापाचं नाव घ्यायला लागला. आपल्या बापाचं काही चालत नाही आणि येशी आपल्या बापाचं काही चालतच नाही. म्हणून शांत राहा पहिल्यांदा आणि विषय सांभाळून घ्या. नीट बसा पहिल्यांदा, मांड्या घालून बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा. हे 50च्या आतच लागू आहे. 50च्या पुढे गेल्याला कीर्तनाचे नियम लागू नाहीत. मामा जमन तसं बसा, उबड काढून बसा, पाय लांबून बसा, कारण तुम्ही एक्सपायरीत गेलेले. 50च्या पुढे गेल्यावर आता काय सांगायचं? जे 50च्या आत आहे का त्याच्यासाठी सांगणं आहे माझं. सरळ बसा, चांगले दिसा आणि जगा. किती दिवस जगता येते ते बी सांगतो मी तुम्हाला. माणसाला मरणच येत नाही. आज ऐका माझ्याकडनं. काय येत नाही? हो, मरण असलं येत नाही ना, कारण अमर करतंय शरीर आपल्याला. इच्छादानी आहे शरीर. कसं आहे? हो, 7 लोक अजून जसेचे तसेच आहेत पृथ्वीवर. कृपा परशुरामस्य सप्ते ते चिरंजीवीन. हा सगळ्याचं सांगायला वेळ जाईन आपला. तुमच्या ओळखीचे सांगतो. हनुमान महाराज तुमच्या ओळखीचे. कोण? हे गावात ज्याची मंदिरं बांधलेत का तुम्ही, हे त्यांचं शरीर जसेच्या तसं आहे. डोकं, केस, गाल, दंड, छाती, काळ वाट जात नाही. आवाज दिला की हजर. हे माऊलीचे चाकरवाडीचे जे माऊली आहेत ना, हे त्याचीच उपासना करत होते. आणि शंकरन महादेव एकच आहेत. शरीर जसेच्या तसं. तुमच्या ओळखीचे दुसऱ्या नंबरचे सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये चांगदेव महाराजाचं नाव घेतलं जातं. 700 वर्षे झाले, जास्त नाही. किती वर्ष जगले? मोठ्यान बोला. 1400 वर्ष. 700 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी एक महाराज किती वर्ष जगला? म्हणजे काही फार मोठा काळ गेला नाही. तर तुम्ही 1400 तर जाऊ द्या, पण निदान 100-125 तरी राहा. तेवढं सांगतो मी तुम्हाला. आजचं कीर्तन मरणमारी कीर्तन आहे. कोणतं कीर्तन आहे? हो, ज्यांच्या नावाने शरीर त्यांनी संग नेलंय. तुमचं संगगण्य होईना, पण निदान चांगले राहा, गुटगुटीत राहा, मस्त दिसा. लय खाजा, पद्धतशीर खाजा, याचं नियोजन करी जा. काही खाजावू नका, याला समजून घ्या जा, वापर करी जा याच्यावाला. हे जमलं की व्यवस्थित जमते. इथून सोय करी जा. पहिला इथून सांगतो मी तुम्हाला. डोक्यापासून जीव लावी जा पहिल्यांदा. सरळ बसा गड्या तुम्ही. हा, वावराला, घराला, दाराला, सोन्याला, नाल्याला जपू नका. स्वतः अगोदर 80% स्वतःला जपा. किती? आणि 20% बाकीचा संसार टाका. तर तुम्ही सुखानं राहणार. मग तुमचे चेहरे बिरे व्यवस्थित दिसणार नाही. ते असे वसून कसून घेतलेले, धनाच्या मानाच्या सत्तेच्या पाठीमागं आपापलेले त्याचा कार्यक्रम इथं काढत जाऊ नका. मस्त राहा, जगा. पहिल्यांदा मरण येत नाही हे सांगतो मी तुम्हाला. मग तुम्ही म्हणता माणसं तर रोजच मरत आहे. असे मरत नाहीत माणसं. त्याच्या खाण्यानं, चुकीच्या वागण्यानं, चुकीच्या जगण्यानं, चुकीच्या भोगण्यानं कोणाची तरी किडनी जाती म्हणून मरतय, नाही तर मरत नाही. डॉक्टरनी सांगितलं 2 किडन्या गेल्यात, महिनाभर जगत आहे.
एक बायकोना दिली आणि एक बहिणीना दिली आणि 40 वर्ष जगलं. मग मेलं कधी? म्हणजे किडनी टाकल्यावर पुन्हा जगलं म्हणजे मरण आलं. मग मरते कशाने लोक? कोणाची तरी किडनी जाती म्हणून मरतेत, कुणाचा तरी लिव्हर जातो म्हणून मरतेत, कुणाचा तरी ब्रेन डेड होतो म्हणून मरतेत, कुणाचा तरी अटॅक येतो म्हणून मरतेत, कुणाचं तरी काहीतरी खराब होते गाडीचं म्हणून जातेत. नाही तर जात नाही. खेड्यापाड्यात अजूनही 100-125ची माणसं असतील. आपल्या कीर्तनात सापडून पहा एखादं 150 तर नाही पण बऱ्याच म्हाताऱ्या 100, 90, 100, 110 अशा आहेत, ज्यानं ताटात दूध घेतलेलं आहे भक्कम, ज्वारीच्या भाकरी खाल्लेल्या आहेत, लोकांचे ताणतणाव डोक्यात आणले नाही, लवकर झोपलेले, त्याचे शरीर आजही लय चांगले दिसते. तो गुटगुटीत दणदण पद्धतशीर, ज्याला ताणतणाव आहे, खाताना बी बोलत मोबाईलवर, ह्याचाच लय कार्यक्रम पांगलेला आहे. त्याच्यामुळे असं खाण्यावर असते शरीर. कशावर असतंय? हो, असं काही नाही. जितकं मटेरियल टाकलं का तितकं गाडी चांगली दिसते. त्याच्यामुळं तुमचा आवडला आपला कार्यक्रम, तुमचा बी कार्यक्रम आवडला आपल्याला. तुम्ही बसल्यावर तो मॉनिटरचा आवाजच बंद झाला. मॉनिटर एकीकडून तुम्ही एकीकडे. हसू नका, देवाची देणगी आहे. शरीर स्ट्रॉंग असलं पाहिजे. एवढं मोठं डोकं आहे गड्याचं, एवढी छाती आहे, एवढाले दंड आहेत. कोणाच्या दुकानापुढे उभा राहिला तो 2-3 वर्ष उधारी कोणी मागू नये. पाप्याचा पित्तर हे सगळे पाठीमाग. आता हे जी खोप उभी राहिली ना पाठीमागची, ही सगळी ब्रेड, टोस्ट, मसाला, त्याच्यामुळे हे कपड्यानंच बरे दिसते. बाकी डोक्याला मास नाही, दंडाला मास नाही, छातीलाही मास नाही, ढेरीला नाही, तिरीला तर नाहीच नाही. त्याच्यामुळे हे जगतील का याची काही गॅरंटी नाही. हे उभे राहिलेत का? हे उभे राहण्यातच हे अवसान घाली. ते तुम्ही मायबापाची लाज घालू नका. हे मी त्यांच्याकडे बारीक निरीक्षण केलं. हे उभे राहू शकत नाही मांडीवर, पायावर. ते कसे उभे राहिले माहितीये का? उभं राहायला अवसान लागत ना. याच गेलं आणि दोघाचं गेलं की ते उभे राहिले. स्वाबदार बी आवडला आपल्याला. मरदे रे, जाऊ दे तिकडे. काय कोणी धन देत नाही, रडोरडो सोनं घेतेत, काय घेतेत काय. जायचं ना तोहरच चांगलं राहा. आणि ज्यांचं मंदिर बांधलंय का तुम्ही, ते तुकाराम महाराज वगैरे करणं असं काही डोक्यात आणि जाऊ नका. यांच्या पाया पडलं की मरण येत नाही म्हणायचं. काय म्हणायचं? हो, तसे अभंग आहेत त्यांचे. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा. चांगलं राहा, मस्त बसा. तुमच्या शरीरातच सगळं काही आहे. याला बाहेर काढा आणि कीर्तन सोडून देतो. मोठे व्हा, मुक्त व्हा. आजपासून डोक्याला जीव लावायचा. पहिल्यांदा थोडस सिस्टीम सेटअप करा. इथं डोक्याच्या मध्यभागी एक सेन्सर बसलेला आहे देवाना, टिकली अशी, आणि ती टिकली ब्रह्मांडाशी कनेक्ट केलेली. कोणाशी कनेक्ट केलेली? हो, डोक्यात आलं. चंद्र, सूर्य, विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र, वरुण, नरक, मोक्ष, डॉक्टर, इंजिनियर, वकील, जज, आयुक्त, व्यापारी, शेतकरी, नेता, चोर, इमानदार डोक्याच्या टिकलीत बसलेला आहे. ही जागा जपली पाहिजे जास्त. तुमचा आवाज एक तो भोंग्याला जातो, नाही तर मग बॉक्सला येतो. किती सिस्टीम छान आहे. कंटिन्यू करा. मला 1 टाइम सेटअप करा, फिरू नका त्याला. इथे म्हणून देव तयार झाल्याच्या नंतर त्याच्यात ऊर्जा टाकतो. जर टाळतून घुसून खाली जाते आणि इथं लगी संडाच्या मधात 3.5 इडे घालून बसती ती ताकद. तिला कुंडलिनी असं म्हटलेलं आहे, चक्र. म्हणून हे डोकं ती गेल्यामुळं त्याला छिद्र पडते, नरम होते. आणि मग म्हाताऱ्या 2-3 महिने त्याला तेल घालून 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 ते खड्ड बुजवून टाकी द्या. आणि त्या खड्ड्यात इमानदारी असते, त्या खड्ड्यात ताकद असते, त्या खड्ड्यात अक्कल असते. बाकी बॉडीत काय नसते. त्याच्यामुळं ब्राह्मणाचे लोक इतक्या जाग्याला वस्तारा लावित नाही. लय महत्वाची जागा आहे. कसली जागा आहे? हो, त्याच्या पोहायच्या तिथं बिलकुल वस्तारा लावित नाही. कारण ते कसं असतं, चांगलं झाड असलं ना आंब्याचं, त्याला कुंपण घालावं लागते. कुत्रे काही जातील, कोणी तोडतील. तसं ब्राह्मणाच्या पोहराला इतक्या जाग्याला हा वस्ताराच नसतो. लंबी शेंडी असते आणि त्याला खाली गाठ मारलेली असते. त्याच्यामुळं त्यांच्या आकलीत आणि आपल्या आकलीत जमीन आसमान जाते. सगळे बँकेचे सगळे
मॅनेजर 25 वर्षापूर्वी जोशी, कुलकर्णी, देशपांडे, डॉक्टर सुद्धा जोशी, कुलकर्णी हे आता आले आपले. 25-30 वर्षाचाच कार्यक्रम, बाकी आपल्याकडे काही नसायचं, सगळं त्यांच्याकडेच असायचं. तर ते बुद्धिमान माणसं आहेत. आणि त्याच्यामुळं काय असायचं की शेंडी लंबी असायची. आता शेंडी म्हणजे काय, तर जितका अँटिना लंबा तितके चॅनल जास्त दिसत येतात. तुम्हाला 30 वर्षापूर्वीचा अँटिना माहितीये का? एक लंबी काडी होती, तिला आडव्या आडव्या काड्या असायच्या, ब्लॅक व्हाईट टीव्ही असायची, 1-2 माणसाच्याच घरी टीव्ही असायचा. रामायण महाभारत सुरू असायचं ना अख्खा गाव येऊन बसायचं टीव्ही मध्ये. रामायण असं झटक्यात यायचं, रंगात यायचं ना, अँटिन्यावर 1 न्यूरो जाऊन बसायचं. ते कच्चा अँटिना गरकन फिरायचा. कोणता अँटिना फिरतो तिकडे जायचंच नाही, ज्याचे डोके कच्चे का तेच फिरत. आलं का लक्षामध्ये? हे आता हे जे चाललंय राजकारणात फिराफिरी, हे येजनच फिरलं की फिरलं. ते अँटिना फिरला की टीव्हीतले राम गायब व्हायचे आणि टीव्हीत काय यायच्या? नुसत्या मुंग्या. तिकडे पाहू नका. मग खालचा एक मेंबर वर जायचा आणि खालचा म्हणायचा कर इकडं, अर कर इकडं. राम टीव्ही अँटिना सेटअप झाला की राम दिसायचे आणि अँटिना क्रॉस झाला की काय यायच्या? बस आजपासून तुम्ही तुमचे शिल्पकार. तुमचं डोकं जाग्यावर असलं राम आणि आराम, तुमचं फिरलं बाहेरून मुंग्या आणि चुकीचं वागल्यामुळं शुगरच्या आतूनही मुंग्या, दोन्हीकडून मुंग्या खायला लागल्या. त्याच्यामुळं याला शांत ठेवा. कोणाला भांडू नका. आजचं कीर्तन ऐका. कुणावर काही करू नका. कुणाच्या पुढे हात पसरू नका. देव, धर्म, नीती, शास्त्र, माणूस कुणाला कधीच लाचार व्हायचं नाही. आजचा मंत्र ध्यानात ठेवायचा, तुकोबरायचा. पांडुरंगा तू सत्य आहेस, अनंत आहे, अखंड आहे, शाश्वत आहे, निरंतर आहे. तू जसा असेल ना मला तसं व्हायचंय. भक्ती अशी येड्यावानी करत जाऊ नये. पैशासाठी, मानासाठी या मंडपात कधी येत जाऊ नये. तू जसा आहे ना, कै ऐसी दशा येईल माझ्या अंगात. तू जसा आहे ना तसा मी झालो पाहिजे. कै ऐसी दशा. दशा म्हणजे अवस्था. बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवसाच्या 3 अवस्था. बालपण, तारुण्य, म्हातारपण, शरीराच्या 3 अवस्था. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, निसर्गाच्या 3 अवस्था. कळल्या ना? मग आज ध्यानात ठेवायचं. बघा, हे बघा, तुम्हाला लय देणगी देऊन जातो आज. उभ्या आयुष्यात धागे, दोरे, गंडे, उद्या, बाबा, भस्म, शनिवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा सगळं डब्यात टाकायचं आज. काहीही ठेवायचं नाही. यस. विठाला 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 विठाला. स्वागत तुमचं. ऐकलंय का? काय ऐकलंय आज? आज 2024ला बोलतोय मी. नाना महाराज, आजच्या घडीला या देशात एकाही ब्राह्मणाची बाई शेतात काम करत नाही. कधीतरी विचार कराल की नाही? सगळं यांनाच आहे का? ह्या जेवढ्या बसल्यात ना, यांचे काम करू करू कमरा गेल्या, गुडघे गेले, डोके गेले, वाट्या गेल्या. परिवर्तन संसाराचा नियम आहे असं सांगता ना, मग कधी करणार? तुमच्यात बदल कधी करणार? आजपासून कुणाच्या पुढे हात पसरायचा नाही. आपला हात कुणाच्या हातात द्यायचा नाही. पूजा, धागे, दोरे, वाऱ्या, मंत्र, फेऱ्या कशाने बदल होत नाही. लक्षात ठेवा. हे जग कशाच्या मागे पडू नका. हे जग त्या माणसाची सोय करतं ज्याची जशी अवस्था झाली. लोक, नियती आणि ईश्वर त्याची आपोआप व्यवस्था करतो. नीट ऐका माझ्याकडनं. जशी आपली अवस्था झाली का तशी लोक, नियती आणि ईश्वर
आपण असलो आणि नसलो तरी त्याची काय करती, व्यवस्था करती. मी काय देऊन चाललो तुम्हाला कळलं का? हे मागं लागू नका कशाच्या. मी अशी तयारी करन माझी की मी नसलो तरी सुद्धा माझी अवस्थाच होईल. आज ते नाहीत तरी त्यांच्या चांदीच्या पालख्या आहेत, त्यांचे पाय दिसत नाही तरी चांदीच्या पादुका आहेत. त्यांना लोकांनी मधुकरी वाढली नाही, त्यांच्या नावावर कोट्यवधी खर्च आहे. काय कळलं माझ्या कीर्तनातला आज? कुणाच्या पुढे हात पसरायचा नाही. या जगात कोणी कुणाला काही देत नाही. आपली स्वतःचीच लायकी अशी बनवायची की आपण जिथे जाऊ, असू अथवा नसू, लोक, नियती आणि विश्व तीही त्याची व्यवस्था लावतात. म्हणून आपला मंत्र म्हणा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची. भांडू नका, कुणाला झगडू नका, वाद घालू नका, भेटणार नाही तुम्हाला असलं काय. काय म्हणायचं? जशी ज्याची अवस्था, लोक त्याची तशी काय करतात. बघा आपण सगळेजण ओळखीचे, पाहुणे रावळेत एकमेकाचे, तरी सुद्धा कीर्तनाचं रूप असल्यामुळं, कीर्तनाची अवस्था असल्यामुळं माझी उभं राहण्याची काय केली सांगा, बोला बोला. आणि अतिशय सुंदर हार आणले तुम्ही भाऊ. आज माझ्या लग्नात सुद्धा सासरेने आणले. हाराची काय करण्यात आली, सिस्टीमची काय करण्यात आली, भोजनाची सुंदर काय केली, गाणारे वाजवणाऱ्याची काय केली, दक्षिणाची काय केली, व्यवस्थाच केली. पिऊन आलो असतो तर करायची का प्रॅक्टिस? म्हणून मला हार नाही, तुम्ही मला हार आणलाच नाहीये, तुम्ही मला दक्षिणा देतच नाहीये, ते डोक्यातून काढून टाकायचं. तुम्ही मला पैसे देता असं जर नियम असता तर मी परवा दिवशी पुन्हा येतो. मला पाहिल्यावर तुम्ही पैसे नाही देणार. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. मी परवा भेटेन तुम्हाला, रोज भेटेन, मला हार आणाल. म्हणून तुम्ही घातलेला हार तो मला नव्हता, तुम्ही हार घातला आणि तो जगद्गुरु तुकाराम महाराजाला मिळाला. कारण तुमची श्रद्धा तिथपर्यंत गेली. हे मला नसतंय, माझ्यासाठी काही नसतं, माझ्यासाठी हारही नाही काही नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आजपासून, जशी ज्याची अवस्था, लोक त्याची तशी काय करतात. म्हणून मांडी घाला, सकाळी डॉक्टरला दाखवून घ्या, तब्येत दाखवून घ्या. कारण मांडी घालून बसायला कमरात अवसान लागत. कीर्तन सुरू झाल्यापासून 25 बाऱ्या तुमची गुडघे वर करणं झाले. हे लक्षात आणून द्यासाठीच झालं. जशी ज्याची अवस्था तशी त्याची. दोष तुमचा नाहीच आहे, कारण उभं राहायला कमरात खरंच अवसान लागलं, खोटं बोलत नाही. म्हणून आजपासून कोणाच्या माग लागायचं नाही. नशी, प्रारब्ध, धागे, दोरे, गंडे, उद्या, भस्म असं काही आणायचं नाही. तुकोबरायाच्या समोर बसल्याच्या नंतर गाथ्याला आणि ज्ञानेश्वरीला असलं काही चालत नाही. म्हणून मी तुम्हाला नमुना डोक्याचा सांगतो आणि पुढे जातो. सध्या जाहिरातीचं युग असल्यामुळे टीव्हीवरच्या बाईला निरम्याने कपडे धुवून दाखवतात की आमचा निरमा वापरा, कपडे चांगले दिसतील. मी बी तुम्हाला एक कपडा धुवून दाखवतो की आमचा संप्रदाय माणसाला असं करू शकतो. या पुढे इकडून या डाव्या हातात वॉशिंग पावडर निरमा वर या. मी कुणाचा अपमान करणार नाही, कुणाला टोचून बोलणार नाही, यांना तर अजिबात नाही, ते माझ्या डिपार्टमेंटचे. म्हणून निमित्त केलं यांचं आणि बोलणार आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं नाव सांगा. फुलचंद लक्ष्मण आगाव, वंश स्वामीचे सोबदार, गाव आगेवाडी. किती शिकलात? काय ओरडतो? तुमचं एमए झालं, पुढचं काय? का बरं? अरे 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 गुन्हा झाला. एमए झाल्याच्या नंतर चूक झाली तुमची, चूकच झाली. पण काय झाली? तुम्ही या इकडून. तुमचं नाव बबन हरिदास नाईकवाड. वा वा, छान, लय भाग्याची. किती शिकलात? 10वी शिकलात. काय ग्रेट माणसं. 11वीला का गेला नाही? नाही म्हणजे का गेला नाही ते विचारतो. म्हणजे नेमकं काय कारण आहे? हा,
शिकण्याचे म्हणजे काही लफडे झाले का? आता मॅट्रिक पर्यंत 10 वर्ष जो माणूस शाळेत जातो त्याला अशी काय इच्छा होती अचानक की 11वीला जाऊ नये? नाही म्हणजे असं काय तुम्हाला कशामुळे नैराश्य आलं असं की आपण 10 वर्ष शाळा केली, बापाने पैसे लावले, पुस्तकं घेतले, वह्या घेतल्या, अचानकच तुम्हाला नाराजी कशामुळे आली? नाही म्हणजे काय, काहीतरी गडबड झाली. मग काय झालं मला नक्की इमानदारीनं सांगा. पुढे बंकट स्वामी महाराज बसलेले आहेत, रामारी महाराज बसलेले आहेत, तुकाराम महाराज वर बसलेले आहेत. काय झालं होतं तुम्हाला 11वीला न जाता कशामुळे शाळा सोडली? असं कसं होईल? काहीच नाही झालं, काहीच नाही झालं, असं कसं होईल? काय झालं होतं नेमकं? काय नाही झालं कसं काय नाही? काहीतरी का कीर्तन पुढे जात नाही ना? काय झालं होतं ते समाजाला कळलं पाहिजे. काय झालं होतं? याचे वडील वारले होते. तुमचं काय झालं होतं? काहीतरी गडबड आहे बा. गडबड आहे, गडबड आहे, गडबड आहे, गडबड आहे. नाम बता सकते नाही. काय झालं होतं नेमकं? विनाकारण कोणी शाळा सोडतं का? काय झालं? काय तर झालं. परिस्थितीचा आणि याचा काय संबंध आहे? ती म्हणतच नाही ना परिस्थिती, हे म्हणत नाही. तुम्हाला काय त्रास व्हायला लागला? काय कमाले आता? असं काय? पण यायना म्हणायला पाहिजे ना, यायना म्हणायला पाहिजे ना. काही तर काही कारण असेल, काहीतरी गडबड असेलच. काय होतं नेमकं? हा अच्छा, नापास झाले म्हणून शिक्षण घेतलं. आता ऐका सगळेजण, आता हे एकट्याला बोलत नाही मी. ज्या दिवशी तुम्ही शाळा सोडली त्या दिवशी महापाप घडलं, त्या दिवशी सत्यानाश झाला, त्या दिवशी तुमच्या जीवनाचं वाटोळं झालं. बाकी सगळे सोंग डोंग बंद करायचे. जर तुम्ही शाळेत गेले असते साहेब, नापास झाले म्हणून काय झालं? लोक 4-4 बाऱ्या नापास होते. MPSC 5-5, 6-6 वर्ष नापास होते. तुम्ही उमेद हरलात. काय नाव आहे तुमचं? बबन. तुमचं? फुलचंद. तुम्ही दोघं जण लय मोठी चूक केली. तुम्ही जर ट्राय केली असती, रोज शाळेत गेली असती, पुन्हा ट्युशन लावलं असतं, पुन्हा अभ्यास केला असता. काय नाव आहे तुमचं? तुमचं नाव? बबन. बबनराव. जर तुम्ही नीट शाळा केली असती, आरक्षण वगैरे हा कार्यक्रम अभ्यास करणाराला नसतो. तुम्हाला जर 98% मार्क पडले असते तर सरकारने तुम्हाला फुकट MD केला असतो. बबनराव, तुम्ही काय घोटाळा केला तुमच्या लक्षात आहे का? जर तुम्ही फुकट MD झाले असते तर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ज्याची कुणाची पोरगी त्या काळात MBBS झाली असती, त्यानं पोरग शोधून पोरगी बबनरावला दिली असती. आता नाही, आता नाही, आता नाही, आता नाही. त्या काळात दिली असती. कोणा दिली असती? कारण आपण डॉक्टर झालो होतो, बायको कोणती भेटती? आपण मास्तर झालो होतो, पोरगी कोणती भेटती? म्हणून कोणाला भांडायचं का? नाही. मग आता तुम्ही दोघं ध्यान करा. बबनराव जर बॉस तुम्ही जर नीट अभ्यास केला असता, जर MD झाले असते, तुमचं बीडमध्ये 1 एकरवर 3 मजली हॉस्पिटल राहिलं असतं. बबनराव, तुम्ही काचात बसले असते, काचात येशीत राहिले असते. येशीत म्हणजे गावातल्या नाही, एअर कंडिशन मध्ये कुठे राहिले असते? हो, गावातल्या एसीत हुकलेलेच राहते. आणि बबनराव तुमच्या हाताखाली 7-8-10 पोरी राहिल्या असत्या. तुम्हाला माहितीये का या हाताची काय ताकद आहे? या हाताची काय ताकद आहे माहिती तुम्हाला? काठी तिकडच्या हातात आहे. या हाताची ताकद तुमच्या सगळ्याच्या. तुम्ही का हो लाचार झालात? जर करेक्ट जर अभ्यास केला असता तर या हातात इतकी ताकद आली असती. MDची फी 500 रुपये हो आज. 16वानी अगोदर भरावं लागते आणि 16वानी बसावं लागतं. नंबर आल्यावर 2च मिनिटं बोलते. शिक्षण माणसाला काय करू शकतं याच मंडपात ऐका ना. जर माझी तब्येत बिघडली असती आणि यांचं हॉस्पिटल असतं, मी जर रस्त्यावरून चाललो असतो, जर यांच्या दवाखान्यात गेलो असतो, या माणसाची भाषा बदलली असती. मला म्हणले असते सरळ जो. कधी कळून हो तुम्हाला हे? जशी ज्याची अवस्था हो लगे इमिजिएटली बदलला असतं. महाराज गिराज काही नसतं पाहिलं. मला म्हणले असते सरळ झोप, पुढं दुखतं असं बोलले असते. हेच हात येते. काय ताकद आली असती या हातात. अंगाला हात लावला 500 रुपये, अंगाला हात लावला 500 रुपये, सकाळी लावा 500 रुपये, दुपारी लावा 500 रुपये. पेशंट कधी बी येतं ना, संध्याकाळी लावा 500 रुपये, शनिवारी लावा
500 आमोशाला लावा, 500 पौर्णिमेला लावा, 500 म्हाताऱ्याला लावा, 500 म्हातारीला लावा, 500 मुरीला लावा, 500. आता फक्त पुण्याबाईच्या अंगाला हात लावा. जर इथून हात नेतो उडीतो मग मला. आपल्याला काय शिकायचं या दोघाला पुढे आणून? एक हात जर ज्ञानाने सिद्ध झाला तर हात लावला की 500 500 500 मरेपर्यंत येत राहील. डॉक्टरच्या दवाखान्याला बाहुली असती, उलटी बाहुली नाही ना, लिंब, मिरच्या, धागेदोरे, कडे, मग हे कधी बंद करणार? समाजाने बंद करून टाकलं. काय केलं पाहिजे? हो, जो ज्ञानी झाला त्याला कशाची आमुषा, हे सगळे आमुषा पौर्णिमेचे लोक हो, काय सांग तर घाबरत येते. काल होळीचं पण बारीक झाले, तोडगं करावं लागतं का हे का आज तोंड रंगून बसले. तुम्ही कशाना रंगणार नाही, तुम्ही फक्त विद्याना रंगले असते काय भारी झाले असते. कदाचित दोन्ही एमडी झाले असतील, जर कीर्तनाला आले असतील, जर कीर्तन आवड असतं तर एमडी 10,000पेक्षा कमी दक्षिणा ठेवत नाही. जाऊ द्या, पुढचं आहे खरा. तुम्ही पुढचं आहे काय लय खरं कीर्तन आहे असं कोणी सांगत नाही. हे कोणत्या नदीत आंघोळ केल्यावर पुन्हा डॉक्टर होते? गोदावरी, यमुना, त्रिवेणी संगम. आई शपथ या भानगडीत पडायचं नाही. त्रिवेणी संगमी नाना तेथे भ्रमी, चित्त नाही नामे करते. काय बोलते माऊली सांगताना बंद करते. कसला त्रिवेणी संगम घेऊन बसला आणि कसल्या आंघोळी घेतल्या? अरे एखादी आकलीची आंघोळ केली पाहिजे रे, एखादी इमानदारीची केली पाहिजे, एखादी सत्याची केली पाहिजे, एखादी ज्ञानाची बी आंघोळ केली पाहिजे. सगळ्या गमतीच्याच आंघोळी का? त्या गमतीच्या आंघोळी आहे. सप्तीर्थ बारंबार गंगासागर, हे गाडी काढणाऱ्या लोकांच्या आड्या आहेत. कोणाच्या आड्या? हा, आणि महाराज जर गाड्या काढीत असल तर असं समजून घ्यावं की याला माऊली पसंत नाही, माऊलीला तो चालत नाही. माऊलीने सांगितलं कोण बरं तुम्ही सांगा, जाऊ द्या माझं सोडून द्या. कोणती नदी हो या दोघाला आंघोळ घातल्यावर पुन्हा रिपीट होऊ शकते? नदी नदी नादी नागाच्या नदीच्या. बरं जाऊ द्या. असं एखादी बाबा आहे का हो या दोघांनी पाय धरल्यावर ते परत रिपीट होती? शेंडीवाला, संन्यासी, ब्रह्मचारी, भगवा, बिन लग्नाचा, लग्नाचा, माळावाला, रुद्राक्षावाला, गंधावाला आहे का असं काही? नका ना, मग नका नका करू. हे तुकोबरायला आवडत नाही. असं एखादं मंदिर आहे का की येतो घाल त्या मंदिरात टाकल्यावर पुन्हा रिपीट होती? असं एकच मंदिर आहे फक्त, हा मंडप. काहीच चौकून हुकले पण आमच्या संप्रदायात आले आणि भालदार चौकदाराचे ड्रेस घातले. सगळा महाराष्ट्र माझ्या पाय पडतो आणि मी माझ्या यांच्या पाय पडतो. या मंडपाची ताकद आहे साहेब, ताकद आहे. हो, हे डॉक्टर होऊ शकत नाही, आता हे तीर्थात नीट होऊ शकत नाही, वर्तात नीट होऊ शकत नाही. यायला जर बायकोन सोडलं, लेकरान सोडलं, भावकीन सोडलं, गावान सोडलं, फक्त तुम्ही माझ्या या ड्रेसवर राहा. मरेपर्यंत तुम्हाला खायला प्यायला सगळी सोय. माझा तुकोबरायाचा अभंग लावतो, अभंग खडा पाय. आता तेव्हा दक्षिणानंच लुटलंय आपल्याला.